नमस्कार मंडळी. मी वसंतराव हनुमंत चव्हाण, मुक्काम पोस्ट आंबोडे, संमत वाघोली, तालुका कोरेगाव. आज आम्ही नियोजन असं केलेलं आहे की गावाकडे भुईमुगाच्या शेंगा मीठ लावून कशा शिजवल्या जातात आणि त्या सुकून जो आपण खातो त्याचा आनंद वेगळाच असतो. आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या लहानपणी आमची आई आम्हाला असं ते शेंगा शिजवून खायला द्यायची आणि आत्ता मला वाटतं 40 वर्षाच्या कालावधीनंतर आम्ही स्वतः ते शेंगा शिजवतो आहे आणि ते शेंगा बघा कशा शिजले जातात. अशा पद्धतीने शेंगा शिजत आहेत. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आम्ही गॅसवर न शिजवता आम्ही चूल बनवलेली आहे. सिमेंटची चूल आमच्या पत्नी सुलता चव्हाण यांनी 4 वर्षापूर्वी खरेदी केली होती आणि आज पहिल्यांदाच आम्ही ती चुलीचा वापर करतो आहे. मी काल शेतामध्ये गेलो आणि शेतातून असं सरपण घेऊन आलो, कारण सरपणाशिवाय त्याला मजा नाही. त्याच्यानंतर काल आम्ही शेंगा कशा एक आमच्या बाजूच्या गावामध्ये गेलो, तिथून भुईमुगाच्या शेंगा घेऊन आलो आणि त्याच्यातल्या मोठ्या मोठ्या शेंगा आम्ही निवडून घेतल्या की जेणेकरून आपल्या खाताना त्याची योग्य अशी आनंद मिळेल. तर असं बघा आता कसा तो शेंगा कशा रटारटा शिजतात आणि शेंग शिजली ही कशी ओळखायची आपण. तर ही शेंग आहे ना, ही शेंग अशी फोडून बघायची आपण. गरम गरम आहे आणि आपण जसं पुरण बनवतो, पोळीचं पुरण बनवतो ना चण्या डाळीचं, आणि ते पुरण कसं आपण मऊ तर तशी ती शेंग शिजली पाहिजे. पण अजून ही शेंग शिजलेली नाही. हिला अजूनही आपल्याला सरपण द्यावं लागेल, त्याला हीट द्यावे लागेल आणि मग ते आता 50% शिजलेली आहे शेंगा. हे असं शेंगदाणा आहे आणि आम्ही खरं तर काल संध्याकाळी ना ह्या अशा शेंगा निवडल्या आहेत. मोठ्या शेंगा निवडल्या आम्ही, अशा बारीक ह्यातल्या काढून टाकल्या. ह्याच्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकलेलं आहे आणि मला वाटतं आज आम्ही लवकर उठलो सकाळी 5:30 वाजता. 5:30ला सकाळी उजेड पडत असतो आहे. मग आम्ही पातेलं घेतलं, त्या पातेल्याला काळं होण्याहून साईडनं मातीचा लेप दिला जेणेकरून ते आपल्याला नंतर साफ करायला भारी पडू नये म्हणून. आणि पहिल्यांदाच 40 वर्षानंतर मला वाटतं पहिल्यांदाच हे आम्ही चूल पेटवण्याचं प्रकरण चालू केलं आहे. ती चूल काय लवकर पेटत नव्हती, कारण रात्री काय झालं होतं, रात्री दव पडलो. दव म्हणजे आणि ओलाव होतं. हे सरपण मी काल आणलं तर ते पण त्याच्यावरती दव पडलं होतं, त्यामुळे ते सकाळी पेटच घेत नव्हतं लवकर. मग आम्ही कुठेतरी पालापाचळा आणून कपडा पेटव प्लॅस्टिक, पण आता चूल मस्तपैकी पेटलेली आहे बघा, फार सुंदर पेटलेली आहे अशा पद्धतीनं. आणि मग आता त्या शेंगा शिजल्यानंतर आम्ही हे टूप काढून घेणार, ह्यातल्या शेंगा काढून घेणार आणि त्याच्यामध्ये आम्ही परत दुसऱ्या शेंगा टाकणार. ही आमची पत्नी आहे, तिने आम्हाला मगाची म्हटली अजून ह्या शेंगा शिजलेल्या नाहीत. शिजल्या तू इकडे बळा, इकडे. हे आमची नात आहे, हे नातू आहे, त्यांना शेंगा खायला. त्याच्यानंतर आम्ही ह्या शेंगा युरोपला सुद्धा पाठवणार आहोत आमच्या मुलाकडे शेंगा खायला. आणि आता आम्ही मुंबईला जेव्हा जाणार तेव्हा श्रीजाला, श्रीयांशला, पूजाला, जी आमची व्हिडिओ बनवती मुलगी, त्या सर्वांना शेंगा आम्ही आज काय करणार, आम्ही 2-4 दिवस त्याला सुकवणार चांगल्या शेंगा, म्हणजे उन्हामध्ये चांगल्या त्या सुकल्या पाहिजेत, त्याचं पाण्याचा अंश निघायला पाहिजे. मग ती खायची चव फार वेगळीच असते. तर धन्यवाद तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. रामकृष्ण हरी.